एका गावात गोपाळराव नावाचे एक साधे, सरळशे परंतु अतिशय श्रद्धाळू वयस्क गृहस्थ राहत होते. त्यांचं आयुष्य फारसं गाजावाजा न करता ईश्वराच्या स्मरणात आणि सत्कर्मातच जात असे. त्यांच्या ओठावर नेहमीच रामनाम असे. गोपाळरावांना एकुलता एक मुलगा होता, रमेश. रमेश शिक्षणात हुशार होता, पण आधुनिक विचारांचा. त्याला वडिलांचा रामनामावरचा भर खूपच जुनाट वाटायचा. एक दिवस रमेशने वडिलांना विचारलं, बाबा, तुम्ही सारखा राम राम करता, त्याने काही होतं का? काही फायदा होतो का? यावर गोपाळराव हसले आणि शांतपणे म्हणाले, पुन्हा एकदा संकट आलं तेव्हा समजेल. रमेशने हे हसण्यावारी नेलं. काही महिन्यांनी रमेशचा अपघात झाला. तो अतिशय गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये होता. डॉक्टर्सही फारसे आशावादी नव्हते. गोपाळराव मात्र रात्रंदिवस त्याच्या बाजूला बसून नामजप करत राहिले. श्रीराम जयराम जय जयराम. तिसऱ्या दिवशी अचानक रमेशची तब्येत सुधारायला लागली. डॉक्टरही अचंबित झाले. काही दिवसात तो पूर्ण बरा झाला. रमेशने बघितलं, त्याच्या आजूबाजूला बाबांचा नामजप अजूनही चालू आहे. त्याने विचारलं, बाबा, हे सगळं तुमच्या त्या नामजपामुळे झालं का? गोपाळराव म्हणाले, मुला, नामजप म्हणजे ईश्वराशी नाळ जोडलेली असते. संकट कोणतंही असो, श्रद्धा आणि जप याच्या जोरावर मनोधैर्य टिकतं आणि कधीकधी चमत्कारही घडतो. त्या दिवसापासून रमेशही दररोज काही वेळ नामजप करू लागला, तेही पूर्ण श्रद्धेने. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की ईश्वरावर पूर्ण श्रद्धा आणि सातत्याने केलेला नामजप हा संकटाच्या वेळी आधार ठरतो. श्रद्धा असेल तर कृपा निश्चितच होते. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.